विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसईतील हातीमोल्ला मस्जिदमध्ये मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन। वसईतील हातीमोल्ला मस्जिदमध्ये 14 सप्टेंबर रोजी मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पहिल्यांदाच हातीमोल्ला मशिदीमध्ये सर्वधर्मीय व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ता, सदस्य व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी अगदी सुंदर असे एकतेचे वातावरण निर्माण झाले होते। सदर प्रसंगी सर्व पदाधिकारी, मशिदीचे इमाम साहेब व मान्यवरांनी सर्व नागरिकांना वसईत एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले। जैसा कि अभी एजाज भाई ने ऐलान किया है कि ब्लड डोनेट के लिए जुमा के दिन ऐलान हुआ था, कल कई लगेगा याद रखिए। हुज़ैफा उर्दू हाई स्कूल में और अनमोल में स्टेशन मेरे जितने नौजवान साथी हैं सबसे गुजारिश है कि खुद बढ़ चढ़ के इसमें हिस्सा लें और अपने दोस्त व अहबाब को भी इस पर आमादा करें कि वो अपना ब्लड डोनेट करें। बहुत बड़ा ये काम है। आपके एक कतरे खून से अगर किसी की जिंदगी बच सकती है तो ये बड़ी इंसानियत का काम है। इसलिए जुमा की नमाज में भी ऐलान हुआ था, यहाँ भी बार बार ऐलान हो रहा है, बढ़ चढ़कर हिस्सा लें और हिस्सा लेना चाहिए। अलगर्ज हाटी महिला कमेटी और मेरी जानिब से आपको बहुत बहुत मुबारकबाद जो आपने अपना कीमती वक्त दिया। इसी पर ये जलसा किताब में से हो रहा है। और पब्लिक को तुम क्या आवाहन करोगे? आज हा जो मस्जिदमध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे ही देशातली एकात्मता जी आहे, विविध धर्मातली, विविध पंथातली, जातीतली, त्याचं एक सलोख्याचं चांगलं उदाहरण होतं। आज सर्व धर्म जातीतले लोक यांना या मस्जिदीमध्ये कशी प्रार्थना होते आणि काय परमेश्वराने लोकांना सांगितलेलं आहे, पैगंबरांनी काय आपला संदेश लोकांसाठी दिलेला आहे आणि भाईचारा काय असला पाहिजे, एकमेकाचा धर्म जरी वेगळा असला तरी माणूस म्हणून तो जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे। या आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता। मला असं वाटतं की अनेकांनी उपस्थिती लावून आणि आमच्या मुस्लिम बांधवांनी जे सहकार्य दिलं आणि निमंत्रण दिलं त्यातून आज हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झालाय। देशापुढे एक, वसईपुढे, महाराष्ट्रापुढे एक हे उदाहरण आहे। धन्यवाद सर। सर आज जो मस्जिद के अंदर आज जो प्रोग्राम रखा गया उसके बारे में सर क्या बोलना चाहते हो? मेरा नाम चंद्रशेखर धुरी है। मैं वसई स्टेशन पे मेरा सब उद्योग चलता है। मैं गांव का 10 साल सरपंच था, नगर सेवक भी था और भाजपा से मेरा ताल्लुकात है। लेकिन मेरे आज आज पुत्र बोल गया इमाम साहब ने, हमारे डॉक्टर साहब ने जो प्रोग्राम लगाया वो बहुत ही बढ़िया है। ऐसे कार्यक्रम होना ही चाहिए। ये ऐसे पूरे भारत भर प्रोग्राम होना चाहिए जिससे भाईचारा बढ़ेगा और एक दूसरे का संबंध बढ़ेगा तो एक अच्छी प्रगति हो जाएगी, समृद्धि बढ़ेगी। अपने देश में आग लगाने वाले लोग बहुत हैं लेकिन आग बुझाने वाले भी होना चाहिए। ये इससे ये बातें बहुत जरूरी है। हिंदू मुस्लिम का संबंध बहुत सालों से है। अभी जो ये नमाज में मैं देखा ये योगासन के सब प्रकार इसमें सम्मिलित है और जो कुछ है वो ये करना हो एक प्राणायाम का एक प्रकार है और जो नमाज में बताया गया है तो इतनी बड़ी बात है कि मैं ऐसा अभी इमाम साहब को बोला जैसा मैं गायत्री मंत्र बोलता हूँ वैसे ही बोलना चाहिए। इतनी इसमें आपस में संबंध बढ़ाना, गरीब लोगों को मदद करना, ये जो सब लिखा है बहुत बड़ी बात है और ऐसे रहा तो देश बढ़ेगा और इस देश बढ़ेगा तो यतीम खाने पहले बंद हो जाएंगे। और लोगों को जरूर है वो हम दे सकते हैं, गरीब कोई भूखा सोएगा नहीं अगर ये सब प्रोग्राम चालू रहे तो। धन्यवाद। धुरी सर आप यहाँ पे शायद ये पहला एक ऐसा प्रोग्राम हुआ जहाँ पे हम लोगों ने दूसरे धर्म के लोगों को खुदा तक बताया कि मस्जिद अल्लाह का जो घर है इसके अंदर हम किस तरीके से अल्लाह की मदद करते हैं, नमाज में क्या पढ़ा जाता है। ये आज डिकोड किया है। शॉर्ट अगर आप बताया जाता है इमाम साहब ने बड़ी अच्छी तरीके से लोगों को समझाया कि तो किसकी प्रार्थना करते हैं। जैसे आपके धर्म में देखें तो ब्रह्मा क्रिएटर, ब्रह्मा
ब्रह्मदेव है, ईश्वर, अल्लाह, सब अलग अलग नाम है, लेकिन है सिर्फ एक ही जिसकी हम लोग इबादत करते हैं। तो मैं खास तौर पे मैं ऐसा समझता हूँ कि जितने यहाँ पे लोग आए हैं, ये प्रोग्राम बहुत अच्छी तरीके से सक्सेसफुल हुआ है। मैं इतना ही बोलना चाहूंगा जी कि ये प्रोग्राम आप हर जगह, मतलब सिर्फ यहाँ पर नहीं, पर पालघर डिस्ट्रिक्ट के हर जगह पे हमारे प्रोग्राम होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। 30 साल हो गए जब से पढ़ा हुआ, अभी पॉलिटिक्स में आया 8-9 साल पहले वालिद साहब से, और हमारे जो आमदार है श्री ठाकुर, सिद्धि जी ठाकुर, इनसे भी एक ही चीज सीखा कि धर्म से सबसे बड़ा धर्म है इंसान। मतलब उनके पास भी हर धर्म के लोग आते हैं, मुसलमान हो, हिंदू, सिख, तो वो क्या बोलते हैं, क्या ये सबको बाजू में रख के पहला हमको क्या देखते हैं, उसकी मदद करना। हमारे जो प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्होंने भी यही चीज हमको सीखी कि पहले सबकी मदद करना चाहिए, किसी का धर्म नहीं देखते हुए मदद करना चाहिए। मैं काफी हद तक ये समझता हूँ कि आज का प्रोग्राम बहुत ही सक्सेसफुल है। यहाँ पे आए हुए सभी मेहमान, मतलब जितने भी सीनियर पॉलिटिक्स के जितने वसई विधार के नाम है, फ्रंट रो में बैठे, पीछे के लोग खड़े, तो आप सबका बहुत 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 दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने मुझे बोलने के लिए शुक्रिया अदा करता हूँ। मुस्लिम आहे आणि माझ्या 3 पिढ्या वेगळेच राहिल्या। जसं विभूते सर मला बोलले की त्यांच्या गावाला 4 घर मुस्लिम आहेत, तसं या एरियामध्ये 35 घर एक आहे, त्यामधलं एक घर माझं आहे। आणि इकडच्या म्हणजे बोलताना इकडचे लोक आहेत, त्यांनी जे प्रेम दिलेलं आहे आज लहानपणापासून, त्यामुळे मी या एरियामध्ये टिकलेलो आहे आणि राहिलेलो आहे। एक छोटा मोठा काही लोकांच्या मनामध्ये मुस्लिम धर्माबद्दल गैरसमज आहे, तो नक्की मी प्रत्येक वेळेला काय काय गोष्टी निघतात ना, तर तो गैरसमज मी दूर करत असतो। जसं की म्हणजे बोलताना मुसलमान हा फक्त मुस्लिम लोकांनाच मदत करतो, पण त्यांना मी सांगतो माझ्या परिवारामध्ये येऊन बघा, मुसलमान हा सगळ्यांना मदत करतो। नंतर दुसरा अजून एक विषय असा आहे का, मुसलमान म्हणजे मोठे मोठ्या बघायला गेलं तर रक्तदान शिबिर सगळ्या ठिकाणी होते, तर बोललं जाते का मुस्लिम लोक रक्तदान करत नाही। मी त्यांना अजून एक उदाहरण देतो, माझ्या वर्षात 2 रक्तदान शिबिरचे कॅम्प असतात, मला माझ्या कॅम्पला या जास्तीत जास्त मुसलमान त्या कॅम्पला रक्तदान देतात। म्हणजे चांगली भावना पूर्ण राहील, प्रेमाची भावना आहे। आणि कोरोनामध्ये या एरियामध्ये लोकांची युनिटी आहे, जे लोकांनी काम केलं आहे एकत्र मिळून, ते म्हणजे अविस्मरणीय आहे। म्हणजे बोलतात ना, म्हणजे थोड्या 4-5 लोकांमुळे थोडे एरियाचं नाव खराब आहे। आज तुम्ही पुढे गेलं, पुढे गेलं, पुढे गेलं आणि कोळीवर जातो, अरे मला चुकीच्या भावनेने, चुकीच्या नजरेने बघितलं जात आहे। म्हणजे आज देशामध्ये पण धर्मावर थोडेफार काहीतरी विषय वेगळे चालू आहे, पण आज यांनी जो कार्यक्रम घेतला त्याची सुरुवात एक गुरुवाराच्या हातीमुला मस्जिदमध्ये झालेली आहे। एवढं मी अभिमानाने सांगतो का आपला धर्म एक आहे, आणि वसईमध्ये पण मी आजपर्यंत कधी हिंदू मुस्लिमचं राजकारण कधीच बघितलं नाही। सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने एकमेकांना मदत केलेली आहे, एकमेकांसाठी उभे राहिलेले आहे। तर मी एक सांगेन का पुढे पण सगळ्यांनी एक राहा, आणि हा जो संदेश दिलेला आहे का म्हणजे मस्जिदमध्ये, मी तर लहानपणापासून छोट्या मोठ्या मस्जिदमध्ये कधी इकडे आपला मुसलमान मस्जिद झाली, गौशा मस्जिद झाली, तिकडे मी गेलो, पण या मस्जिदमध्ये यायचं लाभलं म्हणजे पुत्र भाग्य मला आज इकडे भेटलं। त्याच्यामुळे मी सगळ्यांचे परत मनापासून आभार मानतो, आणि हेच एकी ठेवा आणि एक राहा, एवढं म्हणून माझे 2 शब्द संपवतो। तिकडे मी होता तो थोडा लेट झाला होता, पण मला यायला मिळालं, आणि मला वाटतं सगळे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी बऱ्यापैकी एक मेसेज दिलाय चांगला। मला वाटत नाही माझी गरज आहे सगळी सिनियर मंडळी सर्वांनी एक चांगला मेसेज दिलाय, मला वाटतं की खूप क्लिअर आहे त्यांच्यासमोर, आणि त्यांनी जी समज दिली आहे शांती आपल्या वसईमध्ये राहत आली आणि ती राहत अजून पुढेही राहील अशी अपेक्षा करतो। काही चुकत असेल, अंधश्रद्धा असेल, असतात आहे, अंधश्रद्धा आहे, परंतु त्या अंधश्रद्धा एकदम आक्रमक होऊन आपण त्याच्यावर अत्याचार करू शकत नाही। त्याला कळू दे त्याची चूक, आणि त्याला त्याच्या परीने परमेश्वरापर्यंत मला असं वाटतं की ह्या दृष्टीने मी माझं जीवन जगतो त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी, विशेषतः तिथे मोठे नेते जमलेले आहेत, त्या आपल्या सगळ्यांनी जर काम करणे अशा प्रकारे परमेश्वराचा अगाध जर स्वरूप जर समजून घेतलं आणि शिकवलं, तर सर्व धर्म समभाव जो आपण आणण्याचा प्रयत्न करतो तो सहज शक्य होईल, आणि प्रत्यक्षातही ते मग फोन होणार नाही, नुसतं शोक होणार नाही, नुसती बोलण्याची भाषा होणार नाही, तर प्रत्येक या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संपूर्ण टीमचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतोय।
कारण लहानपणापासून मी एक पिक्चर पाहायचो, ते पिक्चर आहे शोले. जवळजवळ मला वाटतं की ते 100 वेळा तरी पाहिलं असेल. परंतु आज त्या शोले पिक्चरचा एक आज या मस्जिदमध्ये होते असं मला वाटतंय. कारण त्या शोले पिक्चरमध्ये अमर अँथोनी आणि आज खरोखरच आज तिन्ही धर्माचे लोक या मस्जिदमध्ये, पवित्र मस्जिदमध्ये उपस्थित आहेत. आणि आपलं मनोगत म्हणजे आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व एकत्र आहोत. माणसाची जी जात आहे, धर्म आहे हा माणसाने पाळलेला आहे, परंतु माणसाचं जे रक्त आहे हे रक्ताचा रंग लाल हा एकच आहे. आणि आज तुम्ही सर्वांनी सिद्ध केलं आहे. खरोखर पुन्हा एकदा मी सर्वांचे मनापासून आभार मानेन आणि पुन्हा सांगेन की दरवर्षी असे जे काही कार्यक्रम असतील आवर्जून आम्हाला आमंत्रण करा. कारण आम्हाला जमी साहेबांनी आणि आमचे जे साहेब आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता. आणि खरोखर त्या शब्दाला असं मी वाटतोय की खरोखर मी भाग्यवान आहे, कारण या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. आणि मी विचार केला की या आमंत्रण आपल्याला सोबत करायचं आहे. हे आमंत्रण आपण स्वीकारून आपल्याला आमंत्रणाला पुढे जायचं आहे. आणि खरोखर पुन्हा एकदा मला तुमचा आभार मानेल. आपण सर्व एक आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना इतर देशामध्ये मेरा कार्यक्रम चल रहा है, मगर हमारे जो भाई लोग जैसे दोस्त है उन्होंने बोला कि हमारे मस्जिद में आज जो कार्यक्रम है और आप मस्जिद में कैसे नमाज होता है उसके लिए आप भी उधर आ जाओ. तो आप आज बहुत हम लोग को अच्छा लगता है कि आज मस्जिद में नमाज जब अदा करते थे और हमारे आपके साथ में आप मुसीबत समझते हैं. मैं इसलिए बोलने को बता रहा कि जब हाईवे हुआ ना तो हाईवे होने के बाद में 70 में हाईवे हो गया तो काशीमीरा के चेतना के बाद में कोई होटल नहीं. मैं एक 70 साल में ओपनिंग के बाद में ढाबा बनाया. अभी जो भी भाई ड्राइविंग करते थे मुझे स्कूल में इंजीनियर कॉलेज उधर उसमें आप ज्यादा से ज्यादा लोग आके डोनेशन दीजिए. तो 50,000 ब्लड जो मॉडल जमा करना है उसमें कम से कम मैं से उसमें हमारा अल्लूर स्कूल में स्टेशन पे भी हो रहा है, बिहार में भी हो रहा है, तुमन में और तो बेदार में मोहम्मद चरशवाले भी कर रहे हैं अभी से. तो मैं सबको दावत देता हूँ कि नौजवान लोग सामने आए जो मेरे स्टूडेंट्स बोलते हैं. आज मेरे कम से कम इस साल एसएससी का मेरा. उषा मराठे. मॅडम तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही हे काम करतात? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि माझ्याकडे हल्ली पक्षाची जबाबदारी धुळा जिल्हा संपर्क प्रमुख आहे मी, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख आहे, बोईसर विधानसभा, अशा बऱ्याच पक्षांची जबाबदारी आहे. ठीक आहे मॅडम. जे मस्जिदमध्ये आज जे प्रोग्राम घेतला भाईचाराचा त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार मॅडम? मस्जिदमध्ये आज प्रोग्राम घेतला, इतका सुंदर आणि छान प्रोग्राम घेतला. आणि त्या प्रोग्रामला बरेचसे आमचे सगळे आपण राजकीय पक्षाचे सगळी लोक होती तिथे. त्याने आपले आपले विचार मांडले. तर माझाही त्याच्यामध्ये विचार आहे का कोळीवाड्यात आणि मुसलमान कोळीवाडा हत्तीमुल्ला मुसाजी गल्ली तिथे तर माझं अख्खं आयुष्य म्हणजे 40 वर्ष मी कोळीवाड्यामध्ये राहिली. तर मी इस्लाम आणि मुसलमान अगदी जवळून बघितलेले आहे आणि त्याचा अभ्यास आहे मला खूप चांगला. तर मी कधीच मुसलमानांना वाईट म्हणणार नाही. बरोबर. धर्माला तर मुळीच नाही. मग तुम्ही पब्लिकला लोकांना काय तुम्ही आव्हान देणार तुमच्या? लोकांना मी हे सांगेल का हिंदू आणि मुसलमान हे जे करतात ना ते हे स्वतः पण विचार करू. आता ज्यांनी काय अभ्यास नाही केला इस्लामचा, मुसलमान नाही, इस्लाम धर्म काय हा ज्यांचा अभ्यास नाही ना ती लोक अशी भाषा करतात. ज्यांचा खरोखर अभ्यास आहे, आमच्यामध्ये रामायण आहे, गीता आहे, जे आम्ही वाचतो त्याचा जर खरोखर कोणी अभ्यास केला असेल ना तसंच त्या धर्माचा अभ्यास आहे. कारण मी 40 वर्ष माझं घर आहे ना कोळीवाड्यात मस्जिदच्या बाजूलाच होतं. अगदी 2 घरं गेली का माझं घर होतं आणि आजही माझं कोळीवाड्यात घर आहे. त्याच्यामुळे काय आहे ना मला खूप जवळून मी बघितलंय म्हणून मी हे बोलते. अगदी कॉन्फिडन्सने बोलते, जबाबदारीने बोलते का मुसलमान धर्म खूप चांगला धर्म आहे आणि त्याला बदनाम आता काही
त्याला वळण म्हणजे वेगळ्या पद्धतीने दिले जाते म्हणून ते त्याला वेगळं समजतं. पार्टीवाले जे आहे ना मॅडम, पक्षाचीच माणसं आहे, दुसरं कोणच नाही, बाहेरचे कोणच नाही, सगळे पक्षाची माणसं आहे. ज्यांना राजनीतिक पोळी भाजायची आता काय मिळत नाही तर त्यांना काय करतात, तो धर्माचा इश्यू करतात, कारण त्यांना कुठून काही मिळत नाही, खाली मस्जिद आणि मुसलमान मिळतात. आणि मुसलमान लोकांना मी जवळून बघते ना, तर म्हणून मुसलमान आहे ना, आजच्या वेळेला जी परिस्थिती मुसलमानांची झाली आहे ना, ते ह्या लोकांना माहिती आहे. मॅडम, आता तुम्ही जे गेले होते मस्जिद मध्ये, कसं वाटलं तुम्हाला? मस्जिद मध्ये कसं वाटलं? मस्जिद मध्ये वातावरण, मस्जिद मध्ये फक्त मी बघितलं तर मला एवढं म्हणजे ना की तुमचं काय असते देवाचं केलेलं ते काय त्याला म्हणतात मला माहिती नाही, पण ते जे आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मस्जिद मध्ये. म्हणजे साधं काय सामान अडगळ ठेवले ती सुद्धा नाही. म्हणजे एवढी सुंदर जागा, एवढी पवित्र जागा का स्वतःला मला पाय ठेवायला तिथे खूप विचार करावा लागला की मी एवढ्या पवित्र जागी पाय ठेवते, आणि ते माझं नशीब कमी तिथे आज मला एंट्री मी पाय ठेवलाय. खूप सुंदर. धन्यवाद. खूप सुंदर. थँक्यू सर. यावेळी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.